मॉर्निंग स्टुडंट्स. तर बघा, लास्ट व्हिडिओमध्ये आपण वर्क डन कशाला म्हणतात, वर्क डन केव्हा होते हे बघितलं, किंवा एनर्जी आहे, एनर्जी म्हणजे काय होते, किंवा एनर्जीचे टाइप्स कोणकोणते आहेत. तर बघा, त्यामध्ये आपण इलेक्ट्रिकल एनर्जीपर्यंत बघितलं होतं काल. ठीक आहे, तर सगळ्यांनी वर्कबुक काढले, पेज नंबर 63 काढलं. तर या व्हिडिओमध्ये बघू आपण वाइंड एनर्जी. तर बघा आता, वाइंड एनर्जी कशाला म्हणतात. द एनर्जी दॅट वी गेट फ्रॉम वाइंड इज कॉल्ड वाइंड एनर्जी. वाइंड म्हणजे काय होते, हवा, एअर. जी एनर्जी आपल्याला एअर पासून मिळते, हवेपासून मिळते, तीही कोणती, मूव्हिंग एअर, त्या एनर्जीला काय म्हणतात, वाइंड एनर्जी म्हणतात. मग आता बघा, इट इज यूज टू जनरेट इलेक्ट्रिसिटी बाय युझिंग वाइंड मिल्स. बघा, तुम्ही वाइंड मिल्स बघितलेले आहे का, अशा पवनचक्क्या बघितलेल्या आहे का. तर याचा यूज करून काय जनरेट केल्या जाते, काय तयार केलं जाते, इलेक्ट्रिसिटी. ठीक आहे. त्यानंतर दिलेलं आहे सोलर एनर्जी. आता सोलर एनर्जी कशाला म्हणतात, आपल्याला सूर्यापासून मिळणारी जी एनर्जी आहे त्याला सोलर एनर्जी म्हणतात. द एनर्जी ऑफ द सन इज कॉल्ड सोलर एनर्जी. इट इज यूज टू कुक फूड इन सोलर कुकर. तर बघा, या सोलर एनर्जीचा यूज करून, सूर्यापासून मिळणारी जी हीट आहे, उष्णता आहे, त्याचा यूज करून काय केलं जाते, फूड कुक केलं जाते. जसं सोलर कुकर्स असतात, इथे दिलेलं आहे तुम्हाला सोलर कुकर, सोलर एनर्जीवर चालणारा. टू हीट वॉटर इन सोलर हीटर्स. सोलर हीटर्स असतात पाणी हीट करायला, गरम करायला. इट इज ऑल्सो युज्ड इन अ सोलर कॅल्क्युलेटर. त्यानंतर सोलर कॅल्क्युलेटर सुद्धा आहेत, किंवा सोलर वॉचेस सुद्धा आहे, सोलर एनर्जीवर चालणाऱ्या, म्हणजे सनपासून मिळणाऱ्या एनर्जीवर चालणाऱ्या. त्यानंतर आहे हायड्रो एनर्जी. तर बघा, आता हायड्रो एनर्जी म्हणजे काय होते, द एनर्जी ऑफ फ्लोईंग वॉटर जनरेट्स इलेक्ट्रिसिटी इन हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट. काय म्हटलेलं आहे, जे फ्लोईंग वॉटर असते त्यापासून काय केलं जाते, इलेक्ट्रिसिटी तयार केली जाते, त्याला म्हणतात हायड्रो एनर्जी. द इलेक्ट्रिक एनर्जी सो जनरेटेड इज कॉल्ड हायड्रो इलेक्ट्रिसिटी. आणि मग याचा यूज करून, फ्लोईंग वॉटरचा यूज करून, वाहत्या पाण्याचा यूज करून जी इलेक्ट्रिसिटी तयार केली जाते त्याला म्हणतात हायड्रो इलेक्ट्रिसिटी. त्यानंतरचा टॉपिक बघा, सिंपल मशीन. आता सिंपल मशीन म्हणजे काय होते, मला सांगा बरं. मशीन म्हणजे काय होते, मशीन काय करते, मशीन आपलं काम काय करते, इझी करते की नाही, आसान करते ना आपलं काम. जसं मिक्सर आहे, मिक्सर एक टाईपची मशीन आहे. मिक्सर काय करते, आपल्याला म्हणजे काय करून देते, ती फूड बारीक करून देते, ग्राइंड करून देते की नाही. म्हणजे ते सुद्धा एक काय आहे, म्हणजे आपल्याला आपलं काम ते इझी करते की नाही. मग आता सिंपल मशीन म्हणजे काय होते बघा, अ मशीन दॅट इज अ डिव्हाइस दॅट मेक्स अवर वर्क इझियर अँड फास्टर. सिंपल मशीन एक साधी मशीन आहे, म्हणजे जी काय करते, आपलं काम सोपं करते आणि लवकर होते ते काम. जसं सीझर आहे, सीझर म्हणजे कैची. आता कैचीला काही एनर्जी पाहिजे का, लाईटवर चालते किंवा पेट्रोल डिझेलवर चालते का, ती नाही. सिंपल मशीन आहे सीझर म्हणजे कैची, जी काय करते, कट करण्यासाठी आपल्याला यूज होते. त्यानंतर नाईव्ज आहे, चाकू आहे, किंवा ट्विन्झर आहे, टंग्स आहे, म्हणजे जे काय असतात, चिमटे असतात, किंवा चाकू आहे, ते आपलं काम सोपं करते की नाही, ते आहेत सिंपल मशीन. मग बघा, आता सिंपल मशीन आर ऑफ डिफरंट टाईप. आता ह्या सिंपल मशीन्स वेगवेगळ्या टाईपच्या आहे. पहिला आहे लिव्हर, पुल्ली, इन्क्लाइन प्लेन आहे, स्क्रू आहे, व्हील अँड ॲक्सेल आहे, आणि वेच आहे. तर ह्या वन बाय वन आपण स्टडी करू की लिव्हर म्हणजे काय आहे, त्याचा यूज कसा होतो. ठीक आहे. तर इथे बघा, पहिलं दिलेलं आहे तुम्हाला लिव्हर. यू मस्ट हॅव सीन दॅट वी कॅन इझिली ओपन द टीन कॅप ऑफ सॉफ्ट ड्रिंक युझिंग अ बॉटल ओपनर. आता बघा, जे सॉफ्ट ड्रिंक्स असतात त्याचे त्या बॉटलचे झाकण उघडण्यासाठी एक काय मिळते, बॉटल ओपनर मिळते. त्या ओपनरने काय होते, इझिली आपण झाकण काढू शकतो की नाही. मग त्याचसारखं बघा, वी कॅन लिफ्ट हेवी ऑब्जेक्ट युझिंग अ रॉड. आता रॉडच्या साहाय्याने आपल्याला जर भारी वजन जर खाली काढायचं असेल, तर रॉडच्या साहाय्याने असं रॉड असं स्लाइंटेड ठेवून काय केलं जाते, ते ओझं असं इथून खाली केल्या जाते, सरकवल्या जाते की नाही. द बॉटल ओपनर अँड रॉड आर एक्झाम्पल ऑफ लिव्हर. हे मग बॉटल ओपनर आणि जे काय आहे, रॉड आहे, ते काय आहे, लिव्हरचे एक्झाम्पल आहे. लिव्हर म्हणजे तुम्ही असं समजा की रॉड एक स्टिक समजा, जी कशाची असू शकते, आयरनची असू शकते किंवा वूडची असू शकते. ही स्टिक आपलं काम काय करते, हलकं करते. सपोज ही स्टिक आहे, या काय करू शकतो आपण, याने वेट जे आहे, ओझं जे आहे, ते इझिली खाली आणू शकतो. बघा मग आता, अ सिंपल मशीन दॅट टर्न्स अराउंड अ फिक्स पॉइंट इज कॉल्ड अ रिव्हर. काय म्हटलेलं आहे, सिंपल मशीन दॅट टर्न अराउंड. बघा, इथे सिंपल मशीन दिलेली आहे एक प्रकारे. हा बघा काय करत आहे, लोड इकडे हे करत आहे की नाही.
अ लिव्हर हेल्प अस टू मोर वर्क बाय अप्लाइंग लेस फोर्स. म्हणजे कमी एनर्जीचा कमी ताकद वापरून आपण काय करू शकतो, लोड म्हणजे ओझं आपण काय करू शकतो, खाली करू शकतो. दिस मेक्स अवर वर्क इझियर. यामुळे आपलं काम हलकं होते. मग आता त्याच्याशी रिलेटेड टर्म दिलेले आहे लोड. लोड म्हणजे ओझं जे आपल्याला खाली करायचं आहे हाईटवरून. इफोर्ट म्हणजे हा मुलगा इथे इफोर्ट लावत आहे, मेहनत करत आहे की नाही हा लोड खाली लोटायसाठी. आणि एक आहे फलक्रम. फलक्रम म्हणजे या रॉडला या लिव्हरला सपोर्ट देते, आधार देते. ठीक आहे, याच्यावर ही फिक्स असते. जसं सीसॉ पाहिलाय का तुम्ही, गार्डन मध्ये असते बघा. आता इथे काय दिलेलं आहे, द ऑब्जेक्ट ऑन विच वर्क इज टू बी परफॉर्म इज कॉल्ड लोड. ज्यावर काय करणार आहे, वर्क करणार आहे, त्याला म्हणतात लोड. लोड म्हणजे ओझं. ठीक आहे. द फोर्स अप्लाइड ऑन अ लिव्हर टू लिफ्ट द लोड इज कॉल्ड इफोर्ट्स. आता जे लोड आहे, लोड खाली घसरवण्यासाठी, लिफ्ट करण्यासाठी, हलवण्यासाठी काय केलं जाते, जो फोर्स अप्लाय केला जाते त्याला म्हणतात इफोर्ट्स. ठीक आहे. द फिक्स पॉइंट ऑन विच अ लिव्हर टर्न इज कॉल्ड फुलक्रम. आता ज्यावर लिव्हर काय होतो, टर्न होतो, खालीवर होतो. जसं इथे सीसॉ दिलेला आहे ना तुम्हाला, या फुलक्रम वरून काय करत आहे, हा इफोर्ट आणि लोड खालीवर होतात की नाही. तर हा मेन पॉइंट आहे, याचा सपोर्ट आहे. ठीक आहे. आता क्लासेस आहे याचे लिव्हरचे, तर कोणकोणते आहे बघा. देअर आर मेनली 3 क्लासेस ऑफ लिव्हर डिपेंडिंग ऑन द पोझिशन ऑफ लोड, इफोर्ट अँड फुलक्रम. या इफोर्ट, लोड आणि फुलक्रम याच्या वर आधारित आहे याचे 3 टाईप. पहिला आहे फर्स्ट क्लास लिव्हर. आता फर्स्ट क्लास लिव्हर म्हणजे मध्ये काय असते, हा जो फुलक्रम असतो तो सेंटरमध्ये असतो. कुठं असतो, सेंटरमध्ये. ठीक आहे. बघा इथे सुद्धा सेंटरमध्ये आहे, इकडे लोड आहे, इकडे इफोर्ट आहे. इथे बघा आपल्या सीझरमध्ये बघा मधात फुलक्रम आहे, मधात आहे हे सपोर्ट आहे की नाही. इकडून आपण हाताने मेहनत लावतो, इफोर्ट्स लावतो आणि इकडे काय होते, लोड कट होते की नाही. बघा मग आता याचे एक्झाम्पल काय आहे. सम एक्झाम्पल ऑफ दिस टाइप ऑफ लिव्हर, क्रॉबार आहे किंवा सीसॉ आहे, सीझर आहे, स्पून आहे. हे इथे दिलेलं आहे तुम्हाला. सीसॉ असो किंवा सीझर असो, हे फर्स्ट क्लास लिव्हरचे टाईप आहे. त्यानंतर सेकंड क्लास लिव्हर. इन सेकंड क्लास लिव्हर लोड इज बिटवीन द फुलक्रम अँड इफोर्ट. आता बघा फर्स्ट क्लास लिव्हर मध्ये काय होतं, हा जो फुलक्रम आहे हा सेंटर मध्ये होता की नाही. आता इथे काय आहे, लोड सेंटर. इथे बघा लोड सेंटर मध्ये आहे, फुलक्रम एका साइडने आहे की नाही. मग याचे एक्झाम्पल काय दिलेले आहे, वेल बरोज आहे किंवा नट क्रॅकर आहे, अडकित्ता बघितलेला असेल तुम्ही. बॉटल कॅप ओपनर आहे, हे बघा अशा प्रकारे असते बॉटल कॅप ओपनर. ठीक आहे. त्यानंतर आहे थर्ड क्लास लिव्हर. आता थर्ड क्लास लिव्हर मध्ये काय असते, तर बघा सेंटरमध्ये कोण असते, द इफोर्ट्स इज इन बिटवीन द फुलक्रम अँड द लोड. इफोर्ट्स मधात असतात, कशाच्या, लोडच्या आणि फुलक्रमच्या. ठीक आहे. मग याचे एक्झाम्पल काय आहे, फोरसेप्स आहे किंवा आईस टंग आहे, चिमटा हे आईस पकडण्याचा, किंवा नाईफ आहे किंवा स्टॅपलर आहे, स्टॅपलर मशीन. बघा इथे फुलक्रम आहे, दोन्याला अटॅच केलेला आहे. इथून आपण इफोर्ट लावतो, दाबतो चिमट्याला आणि इकडे काय होतंय, पिन लागते आहे की नाही. अशा टाईपचे काय आहेत, लिव्हर्स आहे. कळलं का तुम्हाला इथपर्यंत. तर याच्यावर काही क्वेश्चन लिहून घ्या.